श्री स्वामी समर्थ. राशीनुसार आपल्या भावाला कोणती राखी बांधावी? मेष राशी, लाल रंगाची राखी बांधणं शुभ होईल. त्या व्यतिरिक्त केशरी किंवा पिवळ्या रंगाची राखीसुद्धा आपण आपल्या भावाला बांधू शकतात. या प्रसंगी कुंकवाचा टिळा लावणं शुभ आहे. नंतर दुसरी रास आहे वृषभ. या राशीच्या भावांसाठी पांढरा किंवा मोतीच्या रंगाची किंवा फॅन्सी प्रकारची राखी शुभ असते. ह्या प्रसंगी भावास शिव भस्माचा टिळा लावणं शुभ मानलं गेलेलं आहे. तिसरी रास मिथुन रास. हिरवा किंवा चंदनाची राखी किंवा चांदीची राखी शुभ असते. या प्रसंगी भावास हळद आणि कुंकू एकत्र करून टिळा लावणं शुभ मानलं गेलेलं आहे. त्यानंतरची आहे कर्क रास. भावासाठी पांढरा रेशमी धागा किंवा मोती ह्यापासून बनवलेली राखी बांधणं शुभ. या प्रसंगी भावास पांढऱ्या चंदनाचा टिळा लावणं अत्यंत शुभ सांगितलेला आहे. सिंह रासाचा भाऊ जर असेल तर यासाठी पिवळ्या किंवा गुलाबी रंगाची राखी किंवा सुवर्ण राखी सुद्धा शुभ ठरेल, शुभ असते. या प्रसंगी भावास कुंकवाचा टिळा लावणं शुभ सांगितलेला आहे. कन्या रास. यासाठी पांढऱ्या रेशमी किंवा हिरव्या रंगाची राखी शुभ असते. या प्रसंगी भावास हळद चंदनाचा टिळा लावणं शुभ मानलं गेलेलं आहे कन्या राशीच्या लोकांसाठी. तुळ रास. यासाठी आकाशी, निळा किंवा पांढऱ्या रंगाची राखी किंवा चांदीची राखी शुभ असते. यांना हळद केशाचा टिळा लावणं अत्यंत शुभ सांगितलेलं आहे. वृश्चिक रास. ह्या भावांसाठी यांना गुलाबी, लाल किंवा चमकणारी राखी किंवा तांबे या धातूपासून बनवलेली राखी शुभ असते. या दरम्यान भावास रक्तचंदनाचा टिळा लावणे अत्यंत शुभ सांगितलेला आहे. धनुरास. या राशीच्या भावास पिवळसर रेशमी रंगाची राखी किंवा सुवर्णयुक्त राखी बांधण्यास शुभ असते. यास हळदीचा टिळा लावणं अत्यंत शुभ सांगितलेला आहे. मकर रास. यांना निळा किंवा गडद निळ्या रंगाची किंवा निळ्या रंगाची राखी बांधणं शुभ असते. यांना निळा टिळा लावणं अत्यंत शुभ सांगितलेला आहे. त्यानंतरची कुंभ रास. यांना रुद्राक्षापासून बनवण्यात आलेली राखी अत्यंत शुभ आहे. जर रुद्राक्ष राखी शक्य नसेल तर चमकणारा निळ्या रंगाची राखी बांधवावी किंवा भावास निळा टिळा लावणं अत्यंत शुभ सांगितलेलं आहे. मीन रास. जर आपल्या भावास मीन राशीचे असेल त्यांना पिवळ्या रंगाची राखी चंदनाची राखी मिळायला जरूर बांधावी. भावाला हळदीचा टिळा लावावा अत्यंत शुभ सांगितलेला आहे.